पौराणिक हनुमान मंदिर में शिवलिंग का लोकार्पण। भंडारा जिले के लखनदुर तालुका अंतर्गत बारवा गांव के पौराणिक हनुमान मंदिर में शिवलिंग का उद्घाटन एवं लोकार्पण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम का उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्र के विधायक एवं पूर्व विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोली के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर मंदिर समिति और ग्रामवासियों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। अपने संबोधन में नाना भाऊ पटोली ने भगवान शिव की महिमा और भारतीय संस्कृति की एकता पर प्रकाश डालते हुए कहा कि भले ही देवी देवताओं के स्वरूप अलग हो, लेकिन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान ने पूरे देश को एक सूत्र में बांधा है। कार्यक्रम में कई गणमान्य नागरिक एवं प्रशासनिक प्रतिनिधि उपस्थित रहे। आइए देखिए पूरी खबर विस्तार से। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोड़े की खास रिपोर्ट। भगवान शिवजीची केली आणि मग भगवान शिवजी महाकालीच्या पुढे गेलेत आणि महाकालीचा तो अवतार असा होता की जिथं पाय ठेवला तिथंच मोठा गड्डा पडायचा, अशा पद्धतीचं ते भयानक चित्र होतं, ते असं भयानक रूप होतं। आणि मग भगवान शिवजींनी स्वतः ते महाकालीच्या पायाच्या खाली गेलेत आणि महाकालीला त्यावेळेस शांत करण्याचं काम झालं असं आपल्याला कथा आपले शास्त्रामध्ये सांगतात आहे। म्हणजे कोणाला शांत करायचं आणि कोणाला संपवायचं या पद्धतीचं भगवान शिवजीजवळ क्षमता होती, अशा पद्धतीचं आपण सगळं ऐकतोय। त्यावेळेस कोणी राक्षस प्रवृत्तीची व्यवस्था होती, त्यांना नायनाट करायसाठी भगवान शिवजींचं मोठं कार्य त्या ठिकाणचं आपण ऐकतो। आता आपल्याला देव जे रूप आहे ते आपण कोणीच पाहिलं नाही, पण देव आहे ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, भीती आहे आणि ही आधारित भीती आहे। आणि आपण देवाच्या चरणी गेलो तर आपले सगळे कार्य सफल होतात, ही भावना आपल्या सगळ्यांची आहे। आणि म्हणून आपण आपल्या धर्माप्रमाणे सगळेजण काम करतो। बौद्ध समाजाचे असतील तर ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी जातात, बाबासाहेबांच्या चरणी जातात, त्यांचे देव ते आहे। आपले हिंदूचे देव आपले हिंदूचे देव आहेत, ख्रिश्चनाचे देव वेगळे ख्रिश्चनाचे देव आहेत, शिखांचे देव वेगळे असतात। आपला देश हा सगळ्या विविध जाती विविध धर्म असा असलेला आपला देश आहे, पण तरी आपण सगळे एक आहोत, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे। आणि म्हणून आपला देश नेहमी जागतिक पातळीवर आपल्या देशाची लोकशाही आणि लोकशाहीचा देश म्हणून आपल्या देशाचं गौरव जागतिक पातळीवर केला जातो। पण अलीकडच्या काळामध्ये जी राक्षस प्रवृत्ती आपण पाहतोय, आता आपण सगळे सोशल मीडियावर पाहतोय, आता मोबाईल उघडलं की एप्स्टीन फाईलचा उल्लेख येतो।